यानंतर बघूयात आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते। नाशिक धर्मांतर प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट झी 24 तासवर येते। फरार निदा खानला संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नाशिक मधील धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान आरोपी आहे। नाशिक मधील धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान आरोपी आहे आणि ती फरार होती। ज्यावेळी इतर आरोपींना अटक केली त्यापासून ती फरार होती आणि ती आरोपींच्या संपर्कात असल्याची सुद्धा माहिती एसआयटीच्या चौकशीमधून समोर आलेली होती। आता अखेर फरार निदा खानला संभाजीनगर मधून अटक करण्यात आलाय। नाशिक मधील धर्मांतर प्रकरणामध्ये ही निदा खान आरोपी आहे। थेट जाऊयात, योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, निदा खान ही धर्मांतर प्रकरणातली सगळ्यात महत्वाची आरोपी होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे आरोपी अटक झालेली असताना ती मात्र यशस्वीपणे फरार झाली होती। ती खरं म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी गेल्या त्या दिवसापासून ती प्रयत्न करते आहे। अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून ती अनेक ठिकाणी फिरली। तिने नाशिकच्या सत्र न्यायालयात सुद्धा अटकपूर्व जामीन या ठिकाणी प्रयत्न केलेला होता, मात्र तो फेटाळण्यात आला। आता ती उच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता तिला अटक करण्याचं आव्हान जे होतं ते पोलिसांसमोर होतं आणि पोलिसांनी आज तिला संभाजीनगर मधून अटक केल्याचं सांगितलं जात आहे। एकूण जर आपण बघितलं तर निदा खान ही या संपूर्ण प्रकरणाची कटकारस्थान करणारी प्रमुख होती आणि तिचं कलम नेमकं कालच नाशिक पोलिसांनी वाढवलेलं आहे। कटकारस्थान रचण्यामध्ये ती मास्टर माइंड होती असं कलम ते लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता तिची अटक ही महत्वपूर्ण ठरणार आहे। एकूणच या सर्व प्रकरणातलं जो काही गाभा आहे तो गाभा आता पोलिसांच्या समोर येण्यास मदत होईल। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की निदा खान या सगळ्याच्या मास्टर माइंड असल्याची माहिती तपास यंत्रणा नाही, मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितले का सराईत गुन्हेगाराप्रमाणे पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, आता थेट उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली। एक मोठं रॅकेट या निदाच्या मागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही। योगेश, खरं आहे, कारण आपण जर बघितलं तर इथं आंतरराष्ट्रीय कनेक्शन सुद्धा आहे असं म्हटलं जात होतं। जी मुलं या ठिकाणी कर्मचारी म्हणून येत होती त्यांना त्यातल्या एका मुलीला मलेशियाला पाठवण्यात येणार होतं अशी चर्चा होती आणि त्यामुळे त्यामागे एक सिंडिकेट, इंटरनॅशनल सिंडिकेट या ठिकाणी मागे काम करत आहे असं न्यायालयाने सुद्धा निरीक्षण नोंदवलेलं होतं। त्यामुळे निदा खानची ही अटक सगळ्यात महत्वाची आहे। निदा खान या प्रकरणातलं संपूर्ण जी काही धागेदोरे ती उलगडण्यास मदत करणार आहे। अगदी योगेश, आपण बघतोय की नाशिक मध्ये आता तिला न्यायालयामध्ये कधी हजर केलं जाईल याची उत्सुकता, आता तिच्यावरची कलमं सुद्धा वाढवण्यात आलेली आहेत। अगोदरच या प्रकरणातले 4 आरोपी अटकेमध्ये आहेत आणि आता निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणातले अनेक जे महत्वाचे दुवे आहेत किंवा ह्या सगळ्या रॅकेट संदर्भातली अजून माहिती मिळण्याची शक्यता आहे। खरं आपण जर बघितलं तर तिचे जे 4 सहकारी आहेत ते पहिल्यांदाच त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली होती, आता ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि ते सुद्धा जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर या कंपनीची अगदी योगेश, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। भाजपचे नेते आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्या सोबत आहेत। नवनाथजी, आपण बघतोय निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। तिने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला, तिचे प्रयत्न फेटाळून लावले न्यायालयानं, अखेर तिला अटक झाली आहे। निश्चितपणे पोलिसांनी ही कारवाई केली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाशिक मधलं TCS प्रकरण ज्याच्यामध्ये धर्मांतरामुळे चर्चेत आलं होतं आणि या प्रकरणामध्ये तातडीनं सरकारने देखील गांभीर्यानं दखल घेतली होती। या ज्या खान आहेत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये धाव देखील घेतली होती, परंतु आता पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे। हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं सरकारनं घेतलंय। आता या निदा खानच्या चौकशीतनं यात आणखी काही धागेदोरे आहेत का याचा निश्चितपणे तपास केला जाईल आणि जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्याचं काम पोलिसांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं केलं जाईल। अगदी नवनाथजी, धन्यवाद। तुम्ही झी 24 तासची बोललात त्याबद्दल। आपण बघतोय की आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी अपडेट येते। नाशिक धर्मांतर प्रकरणासंदर्भातली अपडेट आहे। फरार निदा खानला संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट झी 24 तासवर तुम्ही बघताय। निदा खानला संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे। नाशिक मधील धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान आरोपी आहे। अटकपूर्व जामिनासाठी निदा धडपड करत होती। नाशिक धर्मांतर प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट झी 24 तासवर येते। नाशिक मधील कॉर्पोरेट कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे। संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी निदाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे। निदा खान ही धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार असल्याची माहिती आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती। अटकपूर्व जामिनासाठी ती धडपडत होती, पण कोर्टाने तिला कोणताही दिलासा दिला नव्हता। निदाच्या अटकेनं या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे।
पुन्हा एकदा जाऊया थेट नाशिकला. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, निदा खान ही खरं म्हणजे या सर्व मुलींना आणि जे काही मुलं होती त्यांना सगळ्यांना धार्मिक शिक्षण देत होती. धर्मांमधले जे फरक आहेत तीच त्यांना समजावून सांगत होती आणि इतकंच नाही तर आमचा धर्म कसा श्रेष्ठ हे सुद्धा ती त्यांना सांगत होती. त्यामुळे एकूणच तिने जे काही संस्कार या मुलींवर आणि मुलांवर केलेले आहेत त्यामुळे ती एक प्रशिक्षित या गटातली महत्वाची सूत्रधार होती असं म्हटलं जात आहे. आणि जर आपण बघितलं त्याचे 4ही सहकारी सहजपणे अटक झाली, त्यांना लगेच अटक करण्यात आली. मात्र खूप शातीर असल्यामुळे ती लगेच फरार झाली. हिने आपली ट्रान्सफर करून घेत एका दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि लगेच ती तिथून फरार झाली. तिला जसा सुगावा लागला की पोलीस आपल्या मागावर आहेत तिने इथून पळणं पसंत केलं. त्यामुळे आता एकूणच निदा अगदी योगेश, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे आपल्या सोबत आहेत. नितेश जी, आपण बघतोय निदा खान जी धर्मांतर नाशिक कॉर्पोरेट कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणातले एक महत्वाचे आरोपी आहे, तिला अखेर अटक करण्यात आली आहे. नाही, हे शेवटी होणारच होतं. हे जिहाद करणारे कुठेही कुठल्याही बिळात जाऊन लपले तरी आमचं हिंदुत्वाचं विचाराचं सरकार, आमच्या देवाभाऊंचं सरकार त्यांना शोधणारच होतं. पण मुद्दा असा आहे की तिला आतापर्यंत लपून कोणी ठेवलेलं, कोण त्यांचे पाकिस्तानातले अब्बाई जे इथे बसून जिहाद करतायत त्यांना त्यांच्यापर्यंत आता पोचणं आमच्यासाठी क्रमप्राप्त झालेलं आहे. कारण ती इतक्या दिवस कोणाचा आश्रय घेत होती, कोण तिला मार्गदर्शन करत होतं. शेवटी कोण ना कोणतरी ह्या जिहाद्यांच्या डोक्यामध्ये हे सगळ्या गोष्टी भरत असेल आणि म्हणूनच त्या लोकांना ह्या गोष्टीचा पुढाकार हे लोक चालना देत असतील या गोष्टीच्या जिहाद करण्यासाठी. म्हणून आता निदा खान ला अटक करणं ही तर सुरुवात आहे. आता टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिहाद्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं सरकार आणि आमचं पोलीस करेल. अगदी नितेशजी, कुठेतरी या निदा खानच्या अटकेनंतर, हिच्या चौकशीनंतर आंतरराष्ट्रीय कनेक्शन या सगळ्या धर्मांतर प्रकरणाचं समोर येईल असं वाटतंय तुम्हाला? नक्की येणार, कारण का आम्ही तसं नेहमी याचा उल्लेख करतो. गजवाय हिंद 2047 पर्यंत हा राष्ट्र इस्लाम राष्ट्र करणं, आमचा भारत हे इस्लाम राष्ट्र करणं हे त्यांचे प्रमुख मनसुबे आहेत. आणि म्हणूनच लव जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद आणि आता समोर आलेला कॉर्पोरेट जिहाद हे त्या गजवाय हिंदच्याच अंतर्गत असलेले हे सगळे विषय आहेत. म्हणून निदा खान तर हा फक्त मुखवटा झाला, पण तिला ताकद देणारे, रसद पुरवणारे, मग ते आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल त्या देशामध्ये आणि राज्यामध्ये कुठले हिरवे साप तिला मदत करणारे आहेत त्यांना योग्य वेळ ठेचणं हेच आमचं सरकारच्या वतीने आता पुढे होईल. अगदी नितेशजी, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय सर्वात मोठी अपडेट झी24 तासवर. आपण बघताय निदा खानला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आलेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. निदा खान धर्मांतर प्रकरणातली मास्टर माइंड आहे. प्रकरण बाहेर आल्यापासून निदा फरार होते. धर्मांतर घडवून आणण्याची महत्वाची जबाबदारी तिच्यावर देण्यात आली होती. अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात धावही घेतली होती. अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचा दावाही तिनं केला होता. निदा खानला अखेर आज छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आलेली आहे. आपण बघतोय फरार आरोपी निदा खानला अटक करण्यात आलेली. निदा खान ही नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणातली मास्टर माइंड आहे. इतर आरोपींना आणि हे सगळा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हे दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती. अटकपूर्व जामिनासाठी तिनं धावाधाव केलेली होती. नाशिक कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता तिनं हायकोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे. मात्र त्याआधी छत्रपती संभाजीनगर मधून निदा खानला अटक करण्यात आलेली आहे. अटकेपासून बचावासाठी आपण गरोदर असल्याचा सुद्धा बनाव तिनं केल्याची माहिती समोर येते आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील निदा खान ही मास्टर माइंड आहे. त्या कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर
धर्मांतर करण्यासाठी ती दबाव आणत होती. आपला धर्म कसा श्रेष्ठ होता या संदर्भात तिच्यावर आरोप आहेत आणि ती या सगळ्याची मास्टर माइंड आहे. पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत. संजय शिरसाट, जी आपण बघतोय नाशिक धर्मांतर प्रकरणातली जी मास्टर माइंड आहे निदा खान, तिला अटक करण्यात आली आहे. निदा खानला जी अटक केलेली, खऱ्या अर्थानं हे जे काय रॅकेट चालवत होते याचे धागेदोरे जे आता तुम्हाला संभाजीनगरमध्ये मिळाले, त्यांना तिथं अटक केली गेलेली आहे. संभाजीनगर हे नेहमीच सेन्सिटिव्ह शहर राहिलेलं आहे. अतिरेकाची कारवाई करणारे अनेक जण पकडले गेले आहेत. परंतु मधल्या काळामध्ये एमआयएमच्या माध्यमातून जो अतिरेक चालला होता त्याचा हा पुरावा आहे. म्हणून त्या लेडीजला जे फूस लावणारे होते आणि तिला सपोर्ट करणारे, सपोर्ट सुद्धा केला, डायरेक्ट जाहीर सपोर्ट करणारा तो इम्तियाज जलील हा त्याच्याशी कनेक्ट असावा हे निश्चित झालेलं आहे. म्हणून आता पोलिसांनी कारवाई करताना इम्तियाज जलील, एमआयएम आणि तिथलचे असलेले बाकी इतर यांना सुद्धा आता ताब्यात घेतलं पाहिजे. हे प्रकरणाला इतकं इझिली समजून घेऊ नका. संभाजीनगरमध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, नगरमध्ये घडतायत. हा जो संजय शिरसाटजी, या निदा खानला लपवण्यामागे जलीलांचा हात आहे असा तुमचा आरोप आहे तुमच्या बोलण्यातून आता येत आहे? निश्चित इम्तियाज जलीलच त्यांना लपवण्यामागे आहे. कारण की त्यांनी जाहीर पाठिंबा असे जे प्रकार जो होता त्या टायमाला इम्तियाज जलीलचं स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तो उघडपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणण्याची हिंमत जो करतो तो निश्चित त्याला लपवण्याचा प्रयत्न करत असावा. आणि म्हणून या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं पाहिजे. अत्यंत ठरून केलेला हा प्रोग्राम आहे. म्हणून त्यात इम्तियाज जलीलला ताब्यात घेणे आणि त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या ज्या प्रकार आहेत ते आपल्याला उघडकीस येती मिळतील. अगदी संजय शिरसाटजी, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोललात आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते आपण बघितलं. या सगळ्या प्रकरणामध्ये एक गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलेला आहे इम्तियाज जलील यांच्यावर. त्यानंतर थेट जाऊया. तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. तृप्तीताई, आपण बघतोय निदा खानला अटक करण्यात आलेली आहे. प्रकरण जे नाशिकचं होतं ते गंभीरपणे बाहेर आलेलं होतं. SIT त्याच्यामध्ये स्थापन झालेली आहे आणि निदा खान ज्या त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी होत्या त्या सापडत नव्हत्या. आणि मला असं वाटतं की त्यांना जर आज अटक झालेली असेल तर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे रॅकेट चालायचं किंवा याच्यामध्ये जे काही खोलवर काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या समोर येतील. त्यामुळं निदा खानच्या अटकेने या प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी बाहेर आलेल्या नव्हत्या तर त्या लवकरच बाहेर येतील. आणि अजून काही गोष्टी हे अशा पद्धतीचे रॅकेट दुसऱ्या कंपनीत चालू आहेत का किंवा इथं किती वर्षापासून चालू होतं किंवा ज्या पद्धतीनं धर्माच्या बाबतीतल्या ह्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत हे सगळं जे आहे ते समोर येईल. त्यामुळे मी पोलिसांचं अभिनंदन करेन. उशिरा का असेना पण अटक करणं गरजेचं होतं. आता अटक झाली आहे. या प्रकरणामधले प्रमुख धागेदोरे आणि प्रमुख ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर निदा खानच्या अटकेच्या माध्यमातून बाहेर येतील. अगदी तृप्तीताई, या सगळ्यामध्ये निदा खान ही मास्टर माइंड होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता निदा खानला अटक झाल्यानंतर एक मोठं रॅकेट समोर येईल असं वाटतंय तुम्हाला या सगळ्यामध्ये? हो, 100%. निदा खान हे मास्टर माइंड असल्यामुळे तिच्या माध्यमातून हे जे काही रॅकेट सुरू होतं आणि लव जिहाद सारखे जे काही प्रकरण किंवा धर्मांतरण करून ज्या पद्धतीचे आरोप होत होते हे खरोखरच कशा पद्धतीनं केलं जायचं, एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अशा पद्धतीचं रॅकेट का केलं गेलं, त्या कंपन्याच का टार्गेट केल्या गेल्या आणि याच्यामध्ये जो कोणी मास्टर माइंड आहे याच्या माध्यमातूनच हे बाहेर येऊ शकतं. त्यामुळे निदा खानची अटक बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या उलगडेल आणि हे रॅकेट बाहेर येईल. अगदी तृप्तीताई, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोला त्याबद्दल. आपण बघतोय आपल्या सोबत आता या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलूया. संजय शिरसाटजी, काही वेळापूर्वी तुम्ही गंभीर आरोप केला होता MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर. तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात राज्याचे, तुम्ही जबाबदारीने वक्तव्य करताय का? जबाबदारीनेच बोलतोय मी. निदा खानला पाठिंबा देणारे कोण होते? जाहीरपणे स्टेटमेंट देणारे कोण होते? आणि निदा खान नाशिकहून संभाजीनगरला गेली कशी? तिचे नातेवाईक कोण तिथे राहत होते? हे सगळं पाहिलं पाहिजे ना. म्हणजे तिला कोणीतरी तिथं सपोर्ट केलाय की नाही केलाय? आणि ज्यांनी सपोर्ट करायचं, ज्यांच्याकडून अपेक्षा होती तिला किंवा ज्यांच्यामुळं ती तिकडे आली होती
आता हे सगळे धागेदोरे आपल्याला शोधावे लागतील की नाही? मी यासाठी बोललेलो आहे. तुम्ही पाहिले असेल असे प्रकरण ज्या ज्या ठिकाणी घडले, तर भले तर कुठलचे संभाजीनगरचे असेल, नगरचं असतील, पुण्याचे असतील, इवन दो आमच्या जितेंद्र आव्हाडच्या मतदारसंघातला असेल, या सगळ्या गोष्टीला जेव्हा एखादा माणूस फुल्ली सपोर्ट करतो त्या टायमाला इतरांची जे करतात त्यांची हिंमत वाढते. आणि त्यांची हिंमत वाढल्यामुळं आता तुम्ही जर पाहिलं असेल ह्या मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा थेट संबंध हा इम्तियाज जलीलचा होता. या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी उघडपणे त्याला पाठिंबा दिला होता आणि छाती ठोकून सांगितलं होतं. म्हणून ती जी काही निदा खान जी गेली ती संभाजीनगरलाच कशी गेली, ती दुसरीकडे का नाही गेली, दुसरीकडे तिला जागा का नाही भेटली? म्हणून तिला सपोर्ट करणारा हा इम्तियाज जलील असेल किंवा त्याचे इतर सहकारी असेल, त्यांचे धागेदोरे निश्चित त्यांच्याशी जोडलेले आहेत. म्हणून या प्रकरणाला निदा खान पुरतं मर्यादित ठेवू नका. ज्याच्या बरोबर मास्टर माइंड असणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. निदा खान ही एक मोहरा आहे. त्यांच्या बरोबर इतर जे अनेक जण आहेत ते आता ह्या गंभीर प्रकरणामध्ये सर्वजण आता अटक त्यांना झाली पाहिजे असं माझा स्पष्टपणे शासनाला सुद्धा विनंती राहील आणि पोलिसांना सुद्धा त्या पद्धतीने तपास करावा अशी त्यांच्याकडे माझी मागणी असेल. अगदी संजय शिरसाटजी, या संदर्भात तुम्ही SITची किंवा गृहमंत्र्यांची भेट घेणार आहात का, की या अशा प्रकारे सुद्धा चौकशी झाली पाहिजे? तुम्ही ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले आहेत त्यांच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार आहात भेटून? मी उद्या संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे, तेच गृहमंत्री असल्यामुळे त्यांना भेटणार आहे, SITची मागणी करणार आहे आणि हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याच्या अगोदर या बाकी आरोपींना ताब्यात घ्यावं अशी विनंती सुद्धा मी त्यांना करणार आहे. अगदी संजय शिरसाटजी, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की तुम्ही आता एक मोठा गंभीर आरोप केलेला आहे. एक मोठे नेते आहेत इम्तियाज जलील, माजी खासदार राहिलेले आहेत, थेट तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेला आहे. हो, आरोप करण्याचं कारणच आहे ना. आता हे काय आरोप काय मला त्यांची माझी काय वैयक्तिक दुश्मनी आहे? परंतु हे जे काही त्यांना निदा खानला पाठिंबा कोणी दिला होता, उघडपणे त्याची साईड कोणी घेतली होती? महाराष्ट्रामध्ये इतरही मुस्लिम नेते आहेत ना. परंतु यांनी ज्या पद्धतीने त्याला भावनात्मक केलं आणि मला वाटतं हे रॅकेट अनेक दिवसापासून चालू होतं. त्याला त्या निदा खानला पाठिंबा दिला जात होता, तिला करायला मजबूरही केलं जात होतं. म्हणून याच्या मागचे मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये MIMचे हे असणारच आहेत असा माझा ठाम विश्वास मला वाटतो. अगदी संजय शिरसाटजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासची बोललात. आपण बघतोय संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री आपल्या सोबत होते. त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलाय. धर्मांतर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट झी24 तासवर आपण बघतोय. फरार निदा खानला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे. नाशिक मधील धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान मास्टर माइंड आहे. अटकपूर्व जामिनासाठी निदा धडपडत होती, मात्र तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलेला आहे. तर संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील या सगळ्या प्रकरणामध्ये पाठिंबा देत होते अशा प्रकारचा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी झी24 तासशी बोलताना इम्तियाज जलील यांच्यावर थेट आरोप केलेला आहे. इम्तियाज जलील यांच्याशी सुद्धा झी24 तासने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी, आपण बघतोय इम्तियाज जलील यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.